हॅलो एव्हरीवन, आज आपल्या जावास्क्रिप्टचा फर्स्ट लेक्चर आहे. तर आज आपल्याला फर्स्ट युनिट स्टार्ट करायचं आहे. पहिलं युनिटचं नाव आहे बेसिक्स ऑफ जावास्क्रिप्ट प्रोग्रामिंग. तुम्हाला माहिती आहे हा युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. 12 ते 14 मार्क या युनिटवरती डिपेंड आहेत आपले. आणि आपण मार्किंग वरती जात नाहीये. आपण काय करायचं, आपल्याला सर्वच करायचं, कारण आपल्याला 70 ऑफ 70 मार्क्स पाडायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला सर्वच शिकावं लागेल. आणि मला काय करायचं, तुमचं सिलेबस जरा लवकर संपवायचं आहे. लवकर संपवून तुम्हाला जे MSBT ला लॉजिकली क्वेश्चन येतात, लॉजिकल क्वेश्चन येतात, ते मला तुम्हाला घ्यायचं आहे प्रॅक्टिस. कारण मला माहिती आहे मी सिलेबस लेट पण कम्प्लीट करो किंवा लवकर पण कम्प्लीट करो, त्यामधलं जास्त येणारच नाहीये सिलेबस मधलं, हे पण मला माहिती आहे. त्यासाठी आपल्याला जास्त लॉजिक क्वेश्चन वरती फोकस करायचं आहे. त्यासाठी आपण सिलेबस जेवढं लवकर होईल तेवढं लवकर संपवायचं ट्राय करूयात आणि लवकरात लवकर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन कडे जाऊयात, असं मला वाटतं. तर आता हा जावास्क्रिप्ट काय असतो आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल. आतापर्यंत तुम्ही HTML आणि CSS शिकलेले आहात. HTML काय असतो रे, तुम्हाला स्ट्रक्चर डिझाईन करण्यासाठी असतो वेब पेजचा. आणि CSS कशासाठी असतो, CSS असतो तुम्हाला स्टाईल करण्यासाठी, त्या वेब पेजला चांगल्या प्रकारे एक लुक देण्यासाठी. त्यासाठी तुम्ही CSS चा यूज करत असता. पण जावास्क्रिप्ट काय आहे, जावास्क्रिप्टला आपण ब्रेन पण म्हणतो, डोकं, ब्रेन पण म्हणतो आपण वेब पेजचा. कारण का, जे काय ऍक्शन्स घ्यायचे असतील, जे काय व्हॅलिडेशन करायचे असतील, ते सर्व आपण जावास्क्रिप्टचा यूज करून करत असतो. आणि पुढच्या सेमला तुम्हाला PHP लँग्वेज पाहायचं आहे. आणि PHP लँग्वेज कसं आहे, PHP पूर्णपणे जावास्क्रिप्ट वरती डिपेंड आहे. आणि जावास्क्रिप्टला आपण क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणत असतो. आता क्लायंट साइड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साइड स्क्रिप्टिंग असे दोन पार्ट्स असतात. क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणजे काय, आता जेव्हा आपण आपल्या प्रोग्रामला रन करत असतो, तेव्हा तो प्रोग्राम रन होताना काहीतरी आपण त्यामध्ये व्हॅलिडेशन करत असतो. की आता मी टेक्स्ट फील्ड घेतलं, आता त्या टेक्स्ट फील्ड मध्ये युजरने त्याचं नेमच एंटर केलं पाहिजे, फोन नंबर एंटर नाही केला पाहिजे तिथे. तर आपण काय करतो, टेक्स्ट फील्ड वरती व्हॅलिडेशन अप्लाय करतो. आपण रेग्युलर एक्सप्रेशन अप्लाय करत असतो त्यावरती, की त्यामध्ये फक्त A to Z असं, त्यामध्ये फक्त लेटर्स असले पाहिजे, अल्फाबेट्स असले पाहिजे. अदर दॅन A to Z असेल किंवा नंबर्स असेल तर आपण काय करतो, तिथे एरर शो करत असतो. तर हे काय झालं, आपण आपल्या साईडनं करतो हे सर्व, आपण आपल्या साईडनं व्हॅलिडेशन करत असतो. म्हणजे त्याला आपण म्हणतो क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. म्हणजे क्लायंट साईडला व्हॅलिडेशन होत असतं सर्व, सर्व्हर साईडकडे व्हॅलिडेशन होत नाही. सर्व्हरचं मेन काम काय असतो, जे काय पण सर्व्हरला रिक्वेस्ट दिलेली असेल, सर्व्हर काय करणार, ते रिक्वेस्ट एक्सेप्ट करणार, प्रोसेस करणार आणि आपल्याला रिटर्न एक रिस्पॉन्स देत असतो सर्व्हर. तर जावास्क्रिप्ट तेच आहे. जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की सगळे वेब ब्राउझर सपोर्ट करतो. तुमच्या क्रोम वरती तुम्ही त्याला रन करू शकता, फायरफॉक्स वरती करू शकता, किंवा जे काय तुमचे ओल्ड व्हर्जन असतील ब्राउझरचं त्यावरती पण तुम्ही रन करू शकता. आणि हे सर्व ब्राउझर सपोर्ट करतो. आणि तुम्ही क्लायंट साइडच्या वेब डेव्हलपमेंटसाठी यूज करत असता. क्लायंट साइडला तुम्ही काय करत असता, तुमचे फॉर्म्स क्रिएट करता, क्लायंट साइडला फॉर्म्स क्रिएट करता, फॉर्म्सला व्हॅलिडेशन लावता, या फॉर्मचा डेटा चेक करत असता तुम्ही. त्यासाठी तुम्हाला जावास्क्रिप्टचा तिथे यूज होणार आहे. आणि जावास्क्रिप्ट हे डायनॅमिक आणि लाईट वेट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. डायनॅमिक म्हणजे काय, जसं युजर रिस्पॉन्स देत असतो, जसं युजर इनपुट देत असतो, त्यानुसार आपण त्याला आउटपुट दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आता सपोज माझ्याकडे एक फॉर्म आहे, त्यामध्ये मला फक्त नेमच एक्सपेक्ट आहे, मी तिथं लिहिलंय एंटर युअर नेम म्हणून, पण युजरने चुकून तिथं फोन नंबर एंटर केला. तर काय करायला पाहिजे, मी तिथं त्याला एरर द्यायला पाहिजे, अरे तुला इथं तुझं नाव एंटर करायचंय पण तू तुझा इथं फोन नंबर एंटर करतोय. म्हणजे हा काय झालं, डायनॅमिक झाला. त्यासाठी आपण त्याला डायनॅमिक म्हणतो. डायनॅमिक आहे आणि लाईट वेट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं की तुमची जावा लँग्वेज आहे. जावा काय, हेवी वेट लँग्वेज आहे. तुम्हाला माहिती आहे ज्यामध्ये AWT कंट्रोल्स आहेत, स्विंग कंट्रोल्स आहेत, जे की हेवी वेट आहे, तुमच्या ऍप्लिकेशनला खूप हेवी बनवतात. पण जावास्क्रिप्टला HTML सोबत कनेक्ट करतो आपण. HTML एक लाईट वेट लँग्वेज आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी आपण काय म्हणतो, जावास्क्रिप्ट पण एक लाईट वेट लँग्वेज आहे. फक्त जे काय आपल्या HTML आहे, आपण HTML ला जावास्क्रिप्ट सोबत कनेक्ट करणार आहोत. आणि HTML मधून आपण वेब पेज डिझाईन करणार, जावास्क्रिप्ट मधून त्याला व्हॅलिडेट करणार, त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन्स घेणार. त्यासाठी आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो. आणि हा इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. आता हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही थर्ड इयर आहे, तुम्हाला माहिती आहे कंपायलेशन आणि इंटरप्रिटेड काय असतो. इंटरप्रिटेड म्हणजे काय असतो, तुम्ही जे काय कोड लिहिता, वन बाय वन एक एक लाईन एक्झिक्यूट होत असतो तो कोड. ऍट अ टाइम पूर्ण कोड एक्झिक्यूट नाही होत, एक एक लाईन एक्झिक्यूट होणार. जिथं एरर येईल तुम्हाला तिथे एरर दाखवेल, आणि जर एरर नसेल तर तुमचा पूर्ण प्रोग्राम एक्झिक्यूट होऊन जाईल. ठीक आहे, हा इंटरप्रिटेड लँग्वेज आहे.
ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज आहे, त्यामध्ये तुम्ही क्लासेस ऑब्जेक्ट वगैरे यूज करू शकता. आणि हा पॉवरफुल लँग्वेज आहे. पॉवरफुल कशासाठी लँग्वेज आहे? कारण आपण त्याला क्लायंट साईडला यूज करतो, आपण सर्व्हरवरती जास्त लोड येऊ देत नाही. ठीक आहे. आणि आपण कशासाठी मेनली यूज करत असतो? आपल्याला आपल्या वेब पेजवरती इंटरॅक्टिव्ह बनवायचं आहे, युजरकडनं इनपुट घ्यायचं आहे, युजरला आउटपुट दाखवायचं, युजरला एरर्स दाखवायचे, तर त्यासाठी जावास्क्रिप्टचा यूज होत असतो. मोस्टली वेब डेव्हलपमेंटसाठी यूज होतो. आणि तुम्ही गेम डेव्हलप पण करू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट पण करू शकता त्यानुसार. आणि तुम्हाला एक मेन सांगतो याचं ऍप्लिकेशन काय आहे जावास्क्रिप्टचा. आता सपोज तुम्ही काय केलं, कोणतंही लँग्वेज घ्या. सपोज मी काय केलं, माझं पायथन लँग्वेज आहे, पायथनला मी HTML सोबत कनेक्ट केलं. पायथनला केलं मी HTML सोबत कनेक्ट, ते बरोबर आहे. पण मी काय करणार, HTML मध्ये मी जे काय फॉर्मचं कोड लिहिलेलं आहे ते मी व्हॅलिडेट पहिला कुठे करणार, माझ्या जावास्क्रिप्ट मध्ये करणार. कारण जावास्क्रिप्ट कोणती लँग्वेज आहे, माझी क्लायंट साईडची लँग्वेज आहे. आणि मी माझ्या साईडला चेक करणार की सगळं काय मी एंटर केलं डेटा बरोबर आहे का, करेक्ट फॉर्मॅटमध्ये आहे का, हे मी माझ्या साईडनं चेक करणार. एकदा माझ्याकडून चेक झालं तर मी त्याला काय करणार, माझ्या पायथनच्या कोडला सेंड करून देणार. इथं पायथन एक सर्व्हर आहे आपला, पायथन सर्व्हर साईडची लँग्वेज आहे. जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला हवं तर पेंट मध्ये दाखवतो. आता सपोज हा आहे आता तुमचा, ठीक आहे. आता हा तुमचा इथे एक कॉम्प्युटर आहे आणि आता मी काय केलंय तर आणखीन एक कॉम्प्युटर आहे. आता त्याच्यामध्ये आता हा कॉम्प्युटरला तुम्ही काय म्हणू शकता, इथे हवं तर फंट साईज वाढवता याची. आणि हा तुमचा आता क्लायंट आहे, ठीक आहे. आणि हा सर्व्हर आहे. क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर तुम्हाला माहिती आहे. जेव्हा क्लायंट काय करतो, क्लायंटला काहीतरी रिसोर्सेस हवे असेल सर्व्हर कडून, तर तो काय करणार, क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करणार. मग सर्व्हर काय करतो, तो रिक्वेस्ट प्रोसेस करतो, प्रोसेस करून जे काय आउटपुट असेल तो क्लायंटला आणून देतो. म्हणजे आता इथं क्लायंट कोण आहे, आपला वेब ब्राउझर आहे. आता तुम्ही वेब ब्राउझर वरती जाता, वेब ब्राउझर वर गेल्यानंतर तुम्ही काय करत असता इथे वेब ब्राउझर वरती. आता हा वेब ब्राउझर आहे माझा. आता मी इथनं काय करणार, वेब ब्राउझर वरती मी काहीतरी माझी क्वेरी लिहिणार. आता मी इथं माझी क्वेरी लिहितो काहीतरी, आता इथे COAP असं मी असं क्वेरी लिहिलेलं आहे वेब ब्राउझर वरती. आता मी माझ्या क्लायंट साईडने हा क्वेरीला मी काय करतो, फायर करतोय. तर हा मी जेव्हा मी एंटर प्रेस करेल तेव्हा काय होईल, माझी ही क्वेरी सर्व्हरला जाईल. आता इथे सर्व्हर कोण असणार, जे काय आता गुगलचं सर्व्हर असेल त्याच्याकडे ही क्वेरी जाईल. क्वेरी गेल्यानंतर तो चेक करेल की हा COAP आहे ना वर्ड, तो त्याला मॅच करेल की कुठे तो मॅच होतोय का. हा, जर मॅच होत असेल तर तो काय करणार, त्या रिलेटेड जे काय वेब पेजेस असतील, जे काय वेबसाईट्स असतील ते मला तो आणून शो करणार. आता मी जेव्हा एंटर प्रेस करेल तर मला जे काय COAPच्या वेबसाईट्स असतील, ऑफिशियल वेबसाईट्स असतील किंवा जे काय COAP बद्दल वेबसाईट्स असतील ते मला इथे दिसलेले आहेत. म्हणजे काय झालंय, मी क्लायंट आहे एक, मी काय करू शकतो, माझ्या वेब ब्राउझर बरोबर मी क्वेरी देऊ शकतो. आणि सर्व्हर काय करणार, त्या क्वेरीला चेक करणार, त्याबद्दल कोणता रिसोर्स अवेलेबल आहे का तो चेक करतो. जर रिसोर्स अवेलेबल असेल तर तो रिसोर्स रिस्पॉन्सला मॅप करतो, मॅपिंग करून तो क्लायंटला सेंड करून देतो. जसं की इथं झालेलं आहे, क्लायंट आहे आणि इथे एक सर्व्हर आहे. पहिला क्लायंट काय करणार पहा, आता इथे ठीक आहे. आता हा काय झाला, क्लायंट आहे तुमचा. क्लायंट काय करणार, रिक्वेस्ट पाठवणार सर्व्हरला, ठीक आहे. रिक्वेस्ट पाठवणार, रिक्वेस्ट पाठवल्यानंतर सर्व्हर काय करणार, इथं सर्व्हर सर्वात आधी प्रोसेसिंग करणार त्या रिक्वेस्टचा. प्रोसेसिंग केल्यानंतर तो चेक करणार की इज रिसोर्स अवेलेबल, रिसोर्स अवेलेबल आहे का. आता मी COAP म्हणून सर्च केलं गुगलवरती, तर काय करणार, गुगलचं सर्व्हर चेक करणार की COAP जे काय मी इथं सर्च केलेलं आहे तो वेब पेज अवेलेबल आहे का माझ्याकडे. जर अवेलेबल असेल, यस असेल, तर तो काय करणार, परत रिस्पॉन्स म्हणून तो काय करणार, मला वेब पेज पाठवून देणार. आता हा काय झाला, तुम्हाला रिस्पॉन्स सेंड करणार. एक मिनिट. आता हा काय करणार, तुम्हाला रिस्पॉन्स सेंड करून देणार.
ठीक आहे, समजतोय? क्लायंट असतो, सर्व्हर असतो, क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट करतो, मग सर्व्हर तो वेब पेज प्रोसेस करतो, रिक्वेस्टला प्रोसेस करतो आणि रिसोर्स अवेलेबल आहे का चेक करतो. असेल तर त्याला रिस्पॉन्स काय देणार, रिस्पॉन्स म्हणून काय देणार, असेल तर तो रिसोर्स देणार, रिसोर्स आणून देणार. जर नसेल तर तो काय करणार पहा पुढे. जर नसेल तर आणि तुम्ही जावास्क्रिप्टला असं समजून घ्या, तुम्ही याला फक्त मार्क्स साठी समजून घेतलं ना, फक्त पाठ करायचं, तर तुम्हाला पाठ करायचं सोडा, तुम्हाला तिथं मार्क्स पण स्कोर करता येणार नाही, पासिंग पण करता येणार नाही. जावास्क्रिप्ट असा सब्जेक्ट आहे, सो तुम्हाला इथे समजूनच घ्यावं लागेल. जर रिसोर्स अवेलेबल असेल तर तो काय करणार, इथे जाणार या साईडला. अवेलेबल असेल तर या साईडला जाणार, नसेल तर या साईडला जाणार. आता नसेल तर तो काय करणार, 404, हा तो काय करणार, हा 404 कोड माहितीये का कुणाला, एनीवन ऐकलंय का 404 कोड, एनीवन कोणी ऐकलंय? हो, कशासाठी असतं माहितीये, कशासाठी असतं 404 कोणाला माहितीये? ठीक आहे, जर रिसोर्स सापडलेलं नसेल सर्व्हरला, जर रिसोर्स अवेलेबल नसेल तर आपल्याला 404 हा आपल्याला एरर येतो. आता मी ते पण तुम्हाला दाखवतो कसं येतो तो एरर. हा एरर तुम्हाला येतो जर रिसोर्स अवेलेबल नसेल तर. आता मी तर काय करतो, हवं तर तुम्हाला इथं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल नंतर. अवेलेबल नसेल तर इथे जाणार आणि अवेलेबल असेल तर इथे जाणार. ठीक आहे, समजतोय का सगळ्यांना? क्लायंट असतो, सर्व्हर असतो, जेव्हा क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो, काहीतरी त्याला रिसोर्स हवा असतं, काहीतरी रिसोर्स बघायचं असतं, तर तो काय करणार, सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करणार, मग त्या सर्व्हरकडे रिक्वेस्ट जाणार, सर्व्हरला रिक्वेस्ट गेलं. आता मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पलने सांगतो नेमकं आहे काय ते. आता जसं मी तुम्हाला इथं सांगितलं, मी आता इथं सीओपी म्हणून मी इथं टाईप केलं, जेव्हा मी सीओपी म्हणून मी इथं टाईप करेल तेव्हा काय होईल, मी क्लायंट काय करतोय, सर्व्हरला एक रिक्वेस्ट सेंड करतोय मी, कारण मला काय करायचंय, सीओपी बद्दल मला इन्फॉर्मेशन हवी असेल, तर मी तिथे सीओपी म्हणून मी टाईप केलं आणि मी जेव्हा मी एंटर प्रेस करतो, हा रिक्वेस्ट जाणार सर्व्हरकडे, मग सर्व्हर चेक करणार की सीओपी म्हणून हा रिक्वेस्ट आहे का तिथे, वेब पेज आहे का इथे, तो चेक करणार. जर अवेलेबल असेल तर मला तो काय केलंय, आता इथं अवेलेबल आहे म्हणून मला त्यांनी काय केलेलं आहे, वेब पेज डिस्प्ले केलेलं आहे. जर अवेलेबल नसेल तर काय होतं पहा, हा 404 एरर येतो का नाही पहा तुम्ही. आता सपोज इथं काय केलेलं आहे, COEP.org.in. आता सपोज मी काय केलं, इथे डिपार्टमेंट्स मध्ये गेलो, डिपार्टमेंट्स मध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड IT. ठीक आहे, आता मी डिपार्टमेंट वरती गेलो. आता इथे पहा, आता सपोज मी काय केलं, इथं अबाउट डिपार्टमेंट वरती URL दिसतोय का, हा URL चा नॅव्हिगेशन आहे, पाथ आहे हा. पुढे आपल्याला ऍडव्हान्स जॉब मध्ये पण पाहायचं आहे, URL चा आपल्याला पूर्ण तिथं टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये आपल्याला पूर्ण URL मध्ये हा काय असतो, प्रोटोकॉल काय असतो, त्यानंतर डोमेन काय असतो, पाथ काय असतो, तिथं आपल्याला पाहायचं आहे. तर आता सध्या एवढं लक्षात ठेवा की हा पाथ असतो, रिसोर्स असतो, हा आपण त्याला नॅव्हिगेट केलेला आहे त्या रिसोर्सला. मी काय केलं, सीओपीच्या वेबसाईट वरती गेलो, त्यानंतर मी डिपार्टमेंट्स मध्ये गेलो, डिपार्टमेंट्स नंतर मी कॉम्प्युटर IT डिपार्टमेंट मध्ये गेलो, त्याच्या अबाउट सेक्शन मध्ये गेलेला आहे. सपोज मी काय केलं, इथं काहीतरी मी हॅलो म्हणून केलं समोर. आता हा रिसोर्स आहे का सीओपीच्या वेबसाईट वरती, नाहीये ना, हा आता हा रिसोर्स हॅलो म्हणून रिसोर्सच नाहीये. जेव्हा मी त्याला एंटर प्रेस करेल तर मला इथं आलं का, पेज नॉट फाउंड आलं पहा. पेज नॉट फाउंड म्हणजे काय, तुमचा 404 हा एरर इथं आपल्याला आलेला आहे. तर रिसोर्स खरोखर अवेलेबल नसेल, आता सीओपीच्या सर्व्हर वरती किंवा गुगलच्या सर्व्हर वरती आता हा हॅलो नावाचा पेज त्यांनी क्रिएट केलेलं नाहीये, तो मला काय आलेला आहे, पेज नॉट फाउंड, हा मला एरर आलेला आहे इथे. जे मी तुम्हाला सांगितलं तेच असतं. आता इथं जावास्क्रिप्टचा काय रोल आहे यामध्ये पहा. आता हा तुम्हाला क्लायंट सर्व्हरचा आर्किटेक्चर कळाला, आता त्यामध्ये जावास्क्रिप्टचा रोल काय, तर जावास्क्रिप्ट काय करत असतो, जे काय क्लायंटने रिक्वेस्ट सेंड केलेली आहे तो त्याला चेक करणार. आता असं नाही की फक्त हा वेबसाईटचीच रिक्वेस्ट असेल, आता काही ठिकाणी तुमचे फॉर्म्स असतात, तुम्हाला फॉर्म्स माहितीये ना, तुमचे फॉर्म्स असतात, तुम्ही फॉर्म्स व्हॅलिडेट करत असतात की तो फॉर्म करेक्ट आहे का, त्यामध्ये सगळं इनपुट तुम्ही करेक्टली दिलेला आहे का.
आणि तुम्ही सर्व काही इनपुटला सिलेक्ट केलेलं आहे का, जे काही रिक्वायर्ड फील्ड्स आहे तुम्ही ते सगळं फिल केलेलं आहे का, तो काय करणार, जावास्क्रिप्ट चेक करणार. जावास्क्रिप्ट तुमचं सर्व चेक करतो, ते सर्व चेक करून काय करतो, सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो. आता तुम्ही म्हणणार ते सर्व चेक करायची काय गरज आहे, डायरेक्टली सर्व्हरला पाठवू ना आपण, सर्व्हर चेक करून घेईल त्याच्या तो. बरोबर आहे, पण तुम्हाला माहितीये क्लायंट भरपूर असतात आणि सर्व्हर कमी असतात आणि सर्व्हरकडे आपल्याला लोड होऊ द्यायचं नाहीये. जर सर्व्हरकडे लोड झालं तर आपल्याला रिस्पॉन्स खूप कमी टाइम मध्ये म्हणजे खूप जास्त टाइम मध्ये मिळतो आपल्याला. जसं की फॉर एक्झाम्पल MSBT ची वेबसाईट आहे, तुम्हाला माहितीये MSBT ची वेबसाईट वरती तुम्ही जावा. आता MSBT च्या वेबसाईट वरती जावा, इथं जाऊन तुम्ही वेबसाईटला ओपन केलं तर लगेच तुमची वेबसाईट ओपन होते. आता का लगे ओपन होते तुमची वेबसाईट, कारण क्लायंट कमी आहेत. आता सपोज खूप कमी जण असेल ना, आता याच टाइमाला खूप कमी जण हा MSBT ची वेबसाईट ओपन केलेली असेल. आता सपोज किती 100 जणांनी ओपन केलं आता या टाइमला वेबसाईट, पण खूप कमी लोड आहे ना आता वेबसाईट वरती, म्हणून माझी वेबसाईट लवकर ओपन झाली. हेच रिझल्टच्या टाइमला बघा, रिझल्टच्या टाइमला MSBT ची वेबसाईट ओपन होतीये का, होतीये का रे ओपन? हॅलो, ओपन होतीये का तेव्हा? एनिवन? नाही ना? हो बरोबर आहे, तेव्हा नाही ओपन होणार. कारण का, तेव्हा क्लायंट्स भरपूर असतात आणि MSBT सर्व्हर एकच आहे. एका सर्व्हर वरती एवढं लोड येतो की सर्व्हर तो हँग होतो, सर्व्हर क्रॅश होतो तिकडेच आणि आपल्याला लवकर रिस्पॉन्स मिळत नाही. त्यासाठी आपण काय करतो, आपल्या क्लायंट साईडनंच आपण सगळं व्हॅलिडेट करत असतो. आपल्या सर्व्हर वरती लोडच येऊ द्यायचं नाहीये, क्लायंटच सगळं व्हॅलिडेट करणार. जर सगळं करेक्ट असेल तरच तो काय करतो, पुढे सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवतो. हे असतो क्लायंट आणि सर्व्हरचा आर्किटेक्चर. जावास्क्रिप्टचा रोल कळालं का तुम्हाला? एनिवन, कोणाला काही डाऊट्स आहे यामध्ये? हॅलो, कोणाला काही डाऊट? बोला रे. सर जेव्हा रिसोर्स अवेलेबल नसेल तेव्हा 404 एरर येतो, पण जेव्हा आपली वेबसाईट क्रॅश होते तेव्हा जो एरर येतो त्याला काय म्हणतात? जेव्हा काय काय ते ऍट अ टाइम मल्टिपल क्लायंट्सने जर हे केलं, MSBT सर्च केलं तर तेव्हा वेबसाईट क्रॅश होते ना कधी कधी. हा, क्रॅश होतो. हा, तर मग तेव्हा कधी कधी एखादा मेसेज डिस्प्ले होतो, तर तो जो एरर असतो त्याला काय म्हणतात? ते एरर का, त्याला मला वाटतं त्याला पण एक कोड आहे, मला आठवत तर नाहीये तो कोड. जर तुम्ही गुगलवर सर्च केला तुम्हाला मिळून जाईल, कारण सर्व्हर क्रॅश कोड जर तुम्ही असं सर्च केलं तर तुम्हाला इथं मिळून जाईल. आता सर्व्हर क्रॅश कोड मला वाटतं 409 का काय आहे कोड, तो सर्व्हर क्रॅश HTTP कोड किंवा सर्व्हर डाऊन. हा, 503 पहा, सर्व्हर अनअवेलेबल 503 आहे. कारण आपल्या सर्व कोड आपण लक्षात नाही ठेवू शकत, कारण आपल्याला आपला मेन कोणता आहे 404 रिसोर्स नॉट फाउंड एरर, आपल्याला तेवढं एकच लक्षात असतो. पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पाहू शकता गुगल वरती, सर्व्हर डाऊन असेल तर आपल्याला 503 हा एरर येत असतो. ठीक आहे, थँक्यू, मला पण कळालं त्यामुळे. ठीक आहे, तर हा जावास्क्रिप्टचा त्यासाठी रोल असतो. जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की सपोर्ट करतं सगळ्या वेब ब्राउझर्स, आणि हा क्लायंट साइडच्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही यूज करत असता त्याला. तो एक डायनेमिक आहे, जसं युजर त्याला रिस्पॉन्स देतो, त्याला इनपुट देत असतो, त्यानुसार तो ऍक्ट करत असतो. आणि हा लाईट वेट लँग्वेज आहे, इंटरप्रिटेड लँग्वेज आहे आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज आहे, त्यामध्ये फीचर्स आहेत. ठीक आहे, तुमच्या वेबसाईटला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी, युजर इंटरॅक्शन वाढवण्यासाठी आपण जावास्क्रिप्टचा यूज करत असतो. जसं की इथं पाहता तुम्ही क्लायंट आणि सर्व्हर आहे, त्या दोघं कशा थ्रू कनेक्ट आहे, इंटरनेट थ्रू कनेक्ट आहे. जे मी तुम्हाला आता एक्झाम्पल देऊन सांगितलं तेच आहे इथे, फक्त डायग्राम थोडे चेंज झालेले आहे. आणि पुढे जाऊयात आपण, जावास्क्रिप्टची हिस्ट्री काय आहे. जावास्क्रिप्ट कोण क्रिएट केलाय, ब्रेंडन इच या सायंटिस्टनी जावास्क्रिप्ट क्रिएट केलेला आहे 1995 मध्ये. आपली जावा कधी क्रिएट झाली, मे बी 1992 मध्ये क्रिएट झाली ना तुमची जावा लँग्वेज, तर हा मे बी 1995 मध्ये क्रिएट झालाय. जावास्क्रिप्ट ब्रेंडन इच या सायंटिस्टने क्रिएट केलेला आहे 1995 मध्ये. त्याला सर्वात आधी लाईट स्क्रिप्ट असं म्हणत होते.
सर्वात आधी त्याला जावास्क्रिप्ट नाव नव्हतं, लाईव्ह स्क्रिप्ट असं त्याचं नाव होतं, पण नंतर त्याचं नाव चेंज केले जावास्क्रिप्ट म्हणून. कारण का, त्यामागे पण एक रिझन आहे. कारण 1992 ला जावा लँग्वेज आलेली होती, तर जावा लँग्वेजचं खूप डिमांड होतं तेव्हा, म्हणून ना युजर्सला या लँग्वेज वरती आणण्यासाठी त्यांनी काय केले, त्याचं नाव लाईव्ह स्क्रिप्टनी जावास्क्रिप्ट म्हणून चेंज केले. कारण युजरला असं वाटेल की ही जावाचीच एक नवीन लँग्वेज आहे, म्हणजे युजर काय होणार, या लँग्वेज वरती पण जास्तीत जास्त युजर येणार, जास्तीत जास्त या लँग्वेजचं पण डेव्हलपमेंट होणार. त्यासाठी त्यांनी काय केले, याचं नाव जावावरूनच त्याचं नाव जावास्क्रिप्ट असं ठेवण्यात आलं. पण हा जावा लँग्वेज नाहीये, हा जावापेक्षा कम्प्लिटली डिफरंट लँग्वेज आहे. आणि याच्या फीचर्स बद्दल पाहूयात आपण. आणि हा फीचरचा जो पॉइंट आहे तो MSBT ला कंपल्सरी येतो, 99% हा पॉइंट येतो 2 किंवा 4 मार्काला. ठीक आहे. हा तर जावास्क्रिप्ट एक स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की ऑब्जेक्ट बेस असतो, तुम्हाला माहिती आहे. आपण या स्क्रिप्टिंग लँग्वेज का म्हणतो, कारण आपण त्याला वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी युज करत असतो. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, हा स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो आपण. ज्या लँग्वेजचा युज करून आपण वेबसाईट डेव्हलप करत असतो, वेबसाईटच्या बॅकएंडला युज करत असतो, त्याला आपण स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणत असतो. हा जावास्क्रिप्टला आपण वेबसाईटच्या बॅकएंडला युज करणार आहोत, सो त्याला आपण स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणतो, जे की ऑब्जेक्ट्स वरती बेस आहे, तुम्हाला माहिती आहे. त्यामध्ये तुम्ही क्लासेस, ऑब्जेक्ट त्याचा युज करू शकता. याच्यावरती तुम्ही काय करू शकता, डेट आणि टाइम हँडलिंग करू शकता. म्हणजे आता जे काय तुमचं डेट असेल, करंट डेट आणि करंट टाइम, त्याला तुम्ही हँडल करू शकता बाय युजिंग जावास्क्रिप्ट. युजरचा ब्राउझर कोणता आहे, युजर कोणतं ऑपरेटिंग सिस्टीम युज करतो, ते पण तुम्ही डिटेक्ट करू शकता. आता ते तर आपल्याला पाहिजेच ना, आपण वेब ब्राउझर युज करतो. वेब ब्राउझर युज करताना जावास्क्रिप्टला माहितीच पाहिजे की तुम्ही कोणता ब्राउझर युज करत आहे. तुम्ही क्रोम युज करत असेल तर तुम्हाला असं डिस्प्ले करणार. तर तुम्ही मोबाईलचा ब्राउझर युज करत असेल तर तुम्हाला वेब पेज मोबाईलच्या हिशोबाने डिस्प्ले करणार. जर तुम्ही टॅब युज करत असेल तर टॅबच्या हिशोबाने डिस्प्ले करणार. हे त्याला माहिती पाहिजे जावास्क्रिप्टला, म्हणून तो काय करतो, युजरचा ब्राउझर डिटेक्ट करत असतो, युजर कोणती ऑपरेटिंग सिस्टीम युज करतो. जर युजर अँड्रॉइड युज करत असेल तर त्याला काय करणार, मोबाईलची स्क्रीन जेवढी आहे त्यानुसार तो वेब पेजला काय करणार, डिस्प्ले करणार. जर युजर विंडोज युज करत असेल तर विंडोज नुसार त्याला डिस्प्ले करणार. ठीक आहे. आणि हा लाईट वेट लँग्वेज आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि हा सेपरेट लँग्वेज आहे जावापासून. त्यांचं नाव सिमिलर आहे, पण हा लँग्वेज जावा नाहीये. अगोदर सगळ्यांना वाटत होतं की जावास्क्रिप्ट म्हणजे जावाच आहे. नाही, हा जावा नाहीये. जावा कम्प्लिटली डिफरंट आहे आणि जावास्क्रिप्ट कम्प्लिटली डिफरंट लँग्वेज आहे. आणि जावा शिकायला सोपं आहे, पण जावास्क्रिप्ट शिकायला हार्ड आहे. आपण हार्ड का म्हणतो जावास्क्रिप्टला, कारण फक्त आपण इथे जावास्क्रिप्टचा युज नाही करत. आपण इथे आपल्या इथे HTML यायला हवं, CSS यायला हवं आपल्याला इथे, तर नंतरच आपण इथे जावास्क्रिप्टची प्रोग्रामिंग करू शकतो. त्यामुळे आपल्याला 3 लँग्वेज यायला हवे आहेत इथे. आणि असं नाही की आपण फक्त त्या तिन्ही लँग्वेजेसनी पण आपण करू शकतो. त्यानंतर आपल्याला Node.js शिकावं लागतं पुढे. Node.js असेल, त्याचे जावास्क्रिप्टच्या फ्रेमवर्क्स असेल, ते आपल्याला शिकावं लागतं वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी. पण जे काय तुमची जावा लँग्वेज आहे, पायथन लँग्वेज आहे, त्याला तुम्ही काय करू शकता. आता पायथन तर तुम्हाला माहिती आहे, सगळं पॅकेज बेस्ड लँग्वेज आहे ती. सर्व काय तिथं अवेलेबल आहे पायथन मध्ये, तुम्हाला काय जास्त एफर्ट द्यायची गरज नाहीये. म्हणून फक्त तुम्ही पायथन मध्ये जरी कोड केलं तर एक 10-20 लाईन मध्ये तुमचा खूप चांगला प्रोजेक्ट क्रिएट होतो पायथन मध्ये. फेस डिटेक्टर असेल किंवा कार डिटेक्टर असेल, हे 10 लाईनच्या कोडमध्ये तुमचं होऊन जातं काम सगळं. किंवा तुमचं काहीतरी, आता तुम्ही म्हणता QR कोड बनायचं असेल, 2-3 लाईनच्या कोडमध्ये तुम्ही QR कोडचं कोडिंग करू शकता पायथन मध्ये. कारण का, पायथन मध्ये सगळं काही अवेलेबल आहे. पायथन एक, जर तुम्ही बाकीचे लँग्वेज नाही जरी शिकलात, फक्त तुम्ही पायथन जरी शिकलात तरी तुम्हाला इनफ आहे. पायथन मध्ये तेवढं पॉवर आहे. पण हा जावास्क्रिप्ट तसा नाहीये. जावास्क्रिप्ट डिपेंड कोणावर आहे, HTML आणि CSS वरती. तुम्हाला HTML आणि CSS आलं पाहिजे, कारण तुम्ही जावास्क्रिप्टला युज कुठे करणार. त्यासाठी तुम्ही HTML CSS मध्ये वेबसाईट बनवणार ना, वेबसाईट बनवून त्यावरतीच तुम्ही त्याला कोड करणार. त्यासाठी HTML CSS आलं पाहिजे, जावास्क्रिप्ट आलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर आणखीन त्यामध्ये कोडिंग मध्ये पुढे जायचं आहे, जावास्क्रिप्टच्या पुढचा व्हर्जन आहे Node.js. तुम्ही Node.js ला शिकू शकता. सर्व्हर साईडला तुम्हाला युज करायचं त्याला, हा क्लायंट साईडचा झाला. सर्व्हर साईडला युज करायचं तर त्यासाठी तुम्हाला PHP युज करावा लागेल. PHP शिकावं लागेल त्यासाठी तुम्हाला. MongoDB हा डेटाबेस युज करावा लागेल. अरे खूप काही आहे जावास्क्रिप्ट मध्ये. तुम्हाला काय असंच नाही की फक्त एक सिंगल लँग्वेज आहे ते. त्यासाठी तुम्हाला 3-4 लँग्वेज वरती डिपेंड असावं लागतं. हा केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. जसं की तुमची जावा लँग्वेज होती, जावा तुमची केस सेन्सिटिव्ह होती, तसे तुमची जावास्क्रिप्ट पण केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल आणि स्मॉल लेटर या दोघांमध्ये फरक मानला जात इथे.
ऑब्जेक्ट बेस्ड लँग्वेज आहे, तुम्हाला प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट प्रोव्हाइड करतो तो. ठीक आहे. प्रत्येक स्टेटमेंट जावास्क्रिप्ट मधला एंड होतो सेमिकॉलननी. तुम्हाला माहिती आहे तुम्ही प्रत्येक स्टेटमेंटला सेमिकॉलननी एंड करत असता, तसं जावास्क्रिप्ट मध्ये पण कंपल्सरी तुम्ही प्रत्येक स्टेटमेंटला सेमिकॉलननी एंड करत असता. आणि जे काय त्याचे कंट्रोल स्टेटमेंट असतील, जे की इफ एल्स असेल, स्विच केस असेल, वाईल डू वाईल असेल, ते सगळे त्याचे सिंटॅक्स सिमिलर आहे तुमच्या सी लँग्वेज सारखं. सी लँग्वेज मध्ये जे काय सिंटॅक्स होत्या इफच्या, एल्सच्या किंवा तुमचं वाईल डू वाईलच्या, ते सर्व सिंटॅक्स तुमच्या जावास्क्रिप्ट मध्ये सिमिलर आहेत. म्हणून तुम्हाला जास्त हार्ड जाणार नाहीये. लुपिंग असेल किंवा तुम्हाला कंडिशनल स्टेटमेंट असेल ते शिकण्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स द्यायची गरज नाहीये इकडे. ठीक आहे. आणि हा फीचरचा तुम्हाला 2 मार्कासाठी पॉइंट येत असतो. तर आता हा पहा, कोणाला काही डाऊट्स आहे का यामध्ये? एनिवन? कोणाला काय डाऊट आहे? बोलत जावा. हॅलो. अरे डाऊट आहे का कोणाला? मी जे सांगतो त्यामध्ये डाऊट आहे का? अरे बोलतच नाही कोणी. डाऊट असेल तर विचारा, हवं तर मी परत एकदा सांगतो. जावास्क्रिप्ट काय असतो? जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर क्लायंट साइड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, जे की सपोर्ट करतं ऑल दी वेब ब्राउझर. तुम्ही क्रोम वरती रन करू शकता, कोणत्या पण ब्राउझरवरती त्याला रन करू शकता. त्याला तुम्ही क्लायंट साइडच्या डेव्हलपमेंटसाठी युज करत असता. हा एक डायनॅमिक लँग्वेज आहे, युजरच्या इनपुटनुसार तो वर्क करत असतो. लाईटवेट लँग्वेज आहे, इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटीज आहे यामध्ये. तुम्ही त्याला क्लायंट साइड मध्ये युज करत असता. तुमच्या वेबसाईटला तुम्हाला अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे, युजर इंटरॅक्शन वाढवायचं त्यावरती, तर त्यासाठी तुम्ही त्याला युज करत असता. त्यानंतर तुम्ही त्याला काय करता? वेब डेव्हलपमेंटसाठी युज करू शकता, गेम डेव्हलपमेंटसाठी युज करू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट तुम्ही म्हणणार हा वेबसाईटसाठी आहे नेमकं, तर मोबाईल ऍप्लिकेशन इथं काय करतोय? बरोबर आहे, तुम्हाला डाऊट यायला पाहिजे. कारण गेम डेव्हलपमेंट कसं आपण वेबसाईटवरती गेम्स बनवू शकतो ते तुम्हाला समजू शकतं, पण मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट मोबाईलसाठी कसं काय बनवतो आपण त्याला? तर त्यामागे पहा, त्यासाठी त्याची एक लँग्वेज आहे, रिॲक्ट नेटिव्ह. रिॲक्ट नेटिव्ह ऐकलंय का कोणी? एनिवन? रिॲक्ट नेटिव्ह, फ्लटर कोणी ऐकलंय? ऐकलंय का कोणी? नो सर. ठीक आहे. आता फ्लटर आणि रिॲक्ट नेटिव्ह काय? रिॲक्ट नेटिव्ह काय आहे ना, तुमच्या जावास्क्रिप्टला मिक्स केलेली लँग्वेज आहे ती. तुमची जावा असेल, जावास्क्रिप्ट असेल आणि तुमची HTML असेल, त्या तिघांचं कॉम्बिनेशन आहे रिॲक्ट नेटिव्ह. आणि तर तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, मोबाईलसाठी ऍप्लिकेशन्स बनवायचे असतील, ऍप्स बनवायचे असतील, तर त्यासाठी तुम्ही त्या रिॲक्ट नेटिव्ह या लँग्वेज सोबत तुम्ही जाऊ शकता पुढे. एकदा तुम्हाला जावास्क्रिप्ट आलं किंवा तुम्हाला काय म्हणू शकता HTML CSS आलं, तर तुम्ही रिॲक्ट नेटिव्ह सोबत पण पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला जास्त जावामध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला जास्त पायथन मध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्यासाठी फ्लटर सोबत जाऊ शकता. ते मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी लँग्वेजेस आहेत पुढे, आणि ते ऑल इन वन लँग्वेज आहे. ते काय असतं ते तुम्ही गुगलवरती पाहू शकता. ठीक आहे. आपल्या सध्या आता जावास्क्रिप्ट पाहायचंय. त्याची हिस्ट्री काय? ब्रेंडन इच या सायंटिस्टने जावास्क्रिप्टला डेव्हलप केलं होतं इन 1995. त्याला अगोदर सर्व लाईट स्क्रिप्ट म्हणत होते, त्याचं नाव लाईट स्क्रिप्ट होतं. पण नंतर त्यांना कळालं की जावाचं तेव्हा क्रेज होतं, मार्केटमध्ये जावाचं खूप डिमांड होतं. त्यासाठी त्यांनी काय केलं, जावाचं नावाने त्यांनी काय केलं, जावास्क्रिप्ट म्हणून ही लँग्वेज मार्केटमध्ये लॉन्च केलं. कारण जास्त याला पण डिमांड व्हावं म्हणून त्यांचं हे मागे एक टार्गेट होतं, त्यांचं बिझनेस स्ट्रॅटेजी होती. त्यानंतर याचे फीचर्स आहे की हा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, ऑब्जेक्ट्स वरती बेस असणारी लँग्वेज आहे, युजरला कंट्रोल देतं वेब ब्राउझर वरती, डेट आणि टाइम हँडल करू शकता तुम्ही, युजरचा ब्राउझर डिटेक्ट करू शकता, युजरची ऑपरेटिंग सिस्टीम डिटेक्ट करू शकता. हा लाईट वेट आहे, सेपरेट लँग्वेज आहे जावा पासून. त्यांचं नाव सेम आहे पण हा जावा लँग्वेज नाही आहे अजिबात. आणि हा इंटरप्रिटेड बेस्ड लँग्वेज आहे, इंटरप्रिटर त्याला एक्झिक्यूट करत असतो कोडला. आणि हा केस सेन्सिटिव्ह आहे, ऑब्जेक्ट बेस्ड असणारी लँग्वेज आहे, प्रत्येक स्टेटमेंटचा एंड सेमिकॉलननी होतो. त्यानंतर याचे जे काय सिंटॅक्स आहे ते तुमच्या सी लँग्वेजच्या सिंटॅक्स सोबत मॅच होतात. ठीक आहे.
त्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेज पाहूयात आपण. ऍडव्हान्टेजेस काय जावास्क्रिप्टचा, आतापर्यंत तुम्हाला कळालंच असेल. त्याचे ऍडव्हान्टेजेस काय असणार? तुम्ही सर्व्हरवरचा लोड कमी करता, सर्व्हरवरचा इंटरॅक्शन कमी करत असता. जावास्क्रिप्टने तुम्ही काय करता, जे काही युजरने इनपुट दिलेलं आहे त्याला तुम्ही व्हॅलिडेट करता. सर्व्हरला पाठवण्याआधीच तुम्ही त्याला व्हॅलिडेट करत असता. त्यामुळे काय होणार, सर्व्हरवरचा लोड कमी होतो, सर्व्हरला चांगल्या प्रकारे काम करता येईल, सर्व्हरला फक्त रिस्पॉन्स देता येईल, सर्व्हरला काय तिथं चेक करण्याची गरज नाहीये. त्याचं जर लाईव्ह एक्झाम्पल जर तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्हाला एक मी लाईव्ह एक्झाम्पल देऊ इच्छितो. मी एक प्रोग्राम केलेला होता, माझा पायथनचा प्रोजेक्ट होता हा, मी तुम्हाला दाखवतो. आता हा प्रोजेक्ट मी त्या डॉक्युमेंट्स मध्ये सेव्ह केलाय. जस्ट अ मिनिट, म्हणजे तुम्हाला एक आयडिया यावी की जावास्क्रिप्ट काय आहे नेमकं. प्रोजेक्ट पायथन, ठीक आहे. पायथन मध्ये ओपन करतो, तुम्हाला दाखवतो. ऍक्च्युली नेमकं कशासाठी असतं ते पहा. आज फक्त आपल्याला इंट्रोडक्शनच पाहायचं त्याबद्दल, तुम्हाला एकदा समजू द्या नेमकं असतं काय ते. आणि हा आहे माझा प्रोजेक्ट, आणि हा HTML चा कोड आहे, हा CSS चा आहे पुढे, ठीक आहे. HTML CSS हा दोघांना मी कनेक्ट केलेला आहे इथे. आणि त्यानंतर इथं main.py हा माझा पायथनचा कोड. आता जर तुम्ही इथं पाहिलं, तुम्ही इथं काय पाहू शकता पहा. आता इथं जर तुम्ही इथं पाहिलं, मी इथं लिंकिंग केलेलं आहे त्याची. कोणासोबत लिंकिंग केलंय मी इथं? माझ्या CSS ची लिंकिंग केलंय. त्यानंतर मी इथं माझ्या जावास्क्रिप्टचा लिंक केलाय, पहा खाली HTML ला जावास्क्रिप्ट सोबत इथं लिंक केलेला आहे. माझी जावास्क्रिप्टची फाईल आहे, मी काय केलंय, जावास्क्रिप्ट सोबत त्याला लिंक केलेला आहे. म्हणून काय होईल, जेव्हा मी या फॉर्म मध्ये व्हॅल्यूजला एंटर करेन तेव्हा तो व्हॅल्यूज काय होणार, एंटर होणार, एंटर होऊन तो चेक होणार. आता मी तुम्हाला दाखवतो माझा प्रोजेक्ट हवा तर नेमकं होतं काय. आता याला रन केलं, पहा हा फॉर्म होता. आता मी या फॉर्म वरती मी माझे व्हॅल्यूज एंटर करू शकतो. जर मी काहीतरी व्हॅल्यूला एंटर केलेलं नसेल तर काय होणार, मला एरर येणार. पहा आलं एरर. आता एरर कशामुळे आलाय, आता तुम्ही HTML नी पण करू शकता हा एररला. तर तुम्हाला HTML नी करायचं नसेल तर तुम्ही काय करू शकता, या सर्व फॉर्मचा डेटा आहे ना जावास्क्रिप्टने तुम्ही चेक करू शकता. जावास्क्रिप्टनं चेक करायचं, जर सगळं व्हॅलिड असेल हा डेटा तर पुढे कोणाला पाठवायचं, सर्व्हरला पाठवायचं. सर्व्हर काय करणार, तुम्हाला डायरेक्टली रिस्पॉन्स देणार. आता मी इथं काय केलं, सपोज फोन नंबर वगैरे सगळं एंटर केला. आता हा मी इथं पेपर कोड वगैरे सिलेक्ट करू शकतो सर्व, ठीक आहे. आता मी इथं सिलेक्ट केला. त्यानंतर मी आता जेव्हा सबमिट वरती क्लिक करणार, हा रिक्वेस्ट मध्ये सर्व्हरला जाणार. सर्व्हर काय करणार, तो रिस्पॉन्स चेक करणार, रिस्पॉन्स अवेलेबल आहे का. असेल तर मला मेसेज दिला सर्व्हरने की फाईल डाउनलोड झालेली आहे सक्सेसफुली. जर रिसोर्स अवेलेबल नसेल, जर मी काहीतरी दुसरा कोड दिला, चुकीचा कोड दिला, इथे सबमिट केला, आता पहा काय होतो. मला इथे एरर आलं की 5 डिजिटचा असलं पाहिजे, ठीक आहे. मी आता सपोज काय केलं, चुकीचा दिला नंबर. आता पहा काय होतंय, सबमिट वर क्लिक केला मी. ओप सॉरी, पेपर कोड अवेलेबल नाहीये. हा डायनेमिक झाला ना. आता पहिला मी करेक्ट सब्जेक्ट कोड दिला तेव्हा काय झालं, माझं फाईल डाउनलोड झाला. जेव्हा मी चुकीचा सब्जेक्ट कोड दिला तेव्हा काय झालं, माझं जावास्क्रिप्टनं चेक केलं त्याला की हा पेपर कोड खरंच अवेलेबल आहे का. हा अवेलेबल असेल तरच ती रिक्वेस्ट सर्व्हरला पाठव. सर्व्हर चेक करतो, मग हा सब्जेक्ट कोड आहे ना तर मी त्याला रिस्पॉन्स देणार. समजतंय आता. हा पहिला बेसिक समजून घ्या. सर्व्हरचा आपण लोड कमी करतो जावास्क्रिप्टचा यूज करून. युजरचा इनपुटला व्हॅलिडेट करत असतो सर्व्हरला पाठवण्याआधी, त्यामुळे सर्व्हरचा लोड कमी होतो, सर्व्हरवरचा ट्रॅफिक कमी होतो. आणि इमिडिएट फीडबॅक, जसं की तुम्हाला माहिती आहे इन्स्टंट फीडबॅक आपण देऊ शकतो. जसं की मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आता याच्यामध्ये. सपोज मी याच्यामध्ये काहीच सिलेक्ट नाही केला, मेला सबमिट केला, तर मला इथे एरर आलं का, आलं मला एरर. माझं पेज रिलोड झाला का, इथे पेज रिलोड झाला नाही झाला ना. जेव्हा मी सबमिट वरती क्लिक केलं लगेच मला इथे एरर आलेला आहे. तो मला सांगतोय की इथं तुला इनपुट द्यायचा आहे, म्हणून मला इथे एरर आला, पुढे प्रोसीड झालेलं नाहीये. मग तुम्ही काय करू शकता, युजरला इन्स्टंट इनपुट देऊ शकता, इन्स्टंट त्याला फीडबॅक देऊ शकता की तुझं इथं राहिलेलं आहे फॉर्म फिलिंग करायचं. तर तुम्ही काय करा, पहिला फॉर्म फिल करा, सगळे इनपुट फील्ड्स रिक्वायर्ड जे काय आहे ते सगळं फिल करा, त्यानंतरच तुम्ही पुढे प्रोसीड करू शकता. असं आपण युजरला सांगत आहोत. इमिडिएट फीडबॅक देऊ शकतो आपण, त्यामुळे आपल्याला जास्त वेट करायची गरज नाहीये. त्यानंतर तुम्ही इंटरॅक्टिव्ह इन्क्रीज करू शकता युजरची. म्हणजे काय, तुम्ही इंटरॅक्टिव्ह इंटरफेस क्रिएट करू शकता, युजरकडे इनपुट घेऊ शकता, युजरला आउटपुट देऊ शकता.
आता मी ते युजरकडे एकदा मी इनपुटच घेतोय ना आता इथे क्वेश्चन पेपर आहे की आन्सर पेपर आहे मी त्याचा इनपुट घेतोय पेपर कोडचा मी इथे इनपुट घेतोय म्हणजे काय करतो मी इंटरॅक्टिव्ह बनवतोय वेब पेज युजर इथे इनपुट देऊ शकतो युजर इथं आउटपुट पाहू शकतो आता मी इथं काय केलेलं आहे तर मी इंटरॅक्टिव्ह हा मी असं वेब पेज इथं क्रिएट केलेला आहे तर त्यानंतर पहा रिचर इंटरफेस म्हणजे काय ड्रॅग अँड ड्रॉपचे तुम्हाला इथं कंपोनेंट्स मिळतात स्लायडर्स मिळतात पण आपल्या इथं ड्रॅग अँड ड्रॉपचं यूज करायचं नाहीये हा आपल्याला इथं जावास्क्रिप्टने प्रोव्हाइड केलेला आहे जसं की तुम्ही जावामध्ये केलात ऍडव्हान्स जावामध्ये केलेला आहे ड्रॅग अँड ड्रॉपनी पण तुम्ही करू शकता कंपोनेंट्सचा VB.NET मध्ये पण तुम्ही काय केलं ड्रॅग अँड ड्रॉपने तुम्ही जे काही कंपोनेंट्स असेल बटन असेल प्रोग्रेस बार असेल टेक्स्ट फील्ड असेल एडिट टेक्स्ट असेल जे काय असेल कंपोनेंट्स ते तुम्ही काय केलं ड्रॅग अँड ड्रॉप करून तुम्ही तिथं विंडोवरती तुम्ही काय केलं प्लेस केलं त्याला आणि त्यावरती तुम्ही कोडिंग केला तसं तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये पण डायरेक्टली करू शकता ते तुम्हाला ऑप्शन आहे इथे पण आपल्याला डायरेक्टली करायचं नाहीये आपल्याला कोडिंग आलं पाहिजे म्हणून आपण काय करतोय सगळं कोड थ्रू लिहितो इथे पण जावास्क्रिप्ट आपल्याला ड्रॅग अँड ड्रॉपचे कंपोनेंट्स पण आपल्याला प्रोव्हाइड करतो हा इथं त्याचा एक ऍडव्हान्टेज आहे समजतंय का पहिला ऍडव्हान्टेज काय सर्व्हरचा लोड कमी होतो आपण काय करतो सर्व्हरला इनपुट पाठवण्याआधी आपण त्याला व्हॅलिडेट करतो की हा इनपुट बरोबर आहे का करेक्ट आहे का तेव्हाच आपण ते इनपुट सर्व्हरला पाठवतो त्यामुळे काय होणार सर्व्हरवरचा लोड कमी होणार सेकंड ऍडव्हान्टेज काय त्याचा युजरला इमिडिएट फीडबॅक मिळतो युजरला पेज रिलोड करण्याचं गरज नाहीये जेव्हा युजर सबमिट वरती क्लिक करणार काहीतरी बटन वरती क्लिक करणार लगेच आपण त्याला सांगतो की तुझा हा रिक्वायर्ड फील्ड आहे इथं तू फिल कर फॉर्म त्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही ते आपण त्याला सांगत असतो मग आपण त्याला इमिडिएट फीडबॅक देत असतो नंतर थर्ड पॉइंट आहे इंटरॅक्टिव्ह इन्क्रीज करतो म्हणजे काय आपण एवढी चांगली कोडिंग करू शकतो जावास्क्रिप्टचा यूज करून आता पहा ना किती चांगलं इथं इंटरॅक्टिव्ह झालेलं आहे आता मी ते इंटरॅक्टिव्ह देऊ शकतो पहा मी आता HTML CSS चा यूज करून याला थोडंफार मी याला काय केलेलं आहे डिझाईन त्याची चांगली केलेली आहे थोडंफार हा चांगलं दिसतोय मला हा वेब पेज जर अॅनिमेशन लावलेत मी यामध्ये तर मला इथे थोडंफार चांगलं दिसतोय हा इंटरॅक्टिव्ह झालाय आता हा वेब पेज तुम्ही हा चांगल्या प्रकारे जावास्क्रिप्टचा यूज करू शकता इंटरफेस चांगले आहे तुम्ही काय करू शकता ड्रॅग अँड ड्रॉपचे कंपोनेंट्स पण यूज करू शकता आपल्याला यूज नाही करायचं आहे पण जावास्क्रिप्ट आपल्याला प्रोव्हाइड करतं हा तुम्हाला जर पुढे कंपनीमध्ये जॉब करायचा असेल तर तुम्ही त्या कंपोनेंटचा यूज करू शकता डायरेक्टली पण सध्या आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी आपण त्याला यूज नाही करणार कोणाला काय डाऊट आहे का ऍडव्हान्टेजेस मध्ये एनिवन काय डाऊट आहे JS चा फ्रेमवर्क आहे हो आहे फ्रेमवर्क डाऊट आहे का कोणाला एनिवन नाहीये ना असेल तर सांगा मला स्टॉप करून आता लास्ट एक लिमिटेशन एक पाहूयात आज आपण लिमिटेशन्स काय म्हणजे डिसएडव्हान्टेजेस काय जावास्क्रिप्टचे आणि हा क्वेश्चन पण इम्पॉर्टंट आहे मी सांगतो हा फीचर 2 मार्कासाठी इम्पॉर्टंट आहे 2 ते 4 मार्क आणि हा ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आहे ना लिमिटेशन हा तुम्हाला युनिट टेस्ट साठी इम्पॉर्टंट आहे 4 मार्कासाठी आम्हाला आलतं हा युनिट टेस्टला राईट दी एक्सप्लेन दी ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ जावास्क्रिप्ट असा आम्हाला क्वेश्चन आलेला होता ठीक आहे हा 4 मार्कासाठी होता म्हणून मी जरा इथं मोठा दिलेला आहे याचा आन्सर ठीक आहे हा लिमिटेशन पहा काय आहे फाईल ऍक्सेस लिमिटेशन म्हणजे तुम्ही जावास्क्रिप्टने फाईल हँडलिंग करू शकत नाही जसं तुम्ही जावामध्ये फाईल हँडलिंग केलेलं होतं सी लँग्वेज मध्ये फाईल हँडलिंग केलं C++ लँग्वेज मध्ये फाईल हँडलिंग केलं पुढे पायथन मध्ये पण फाईल हँडलिंग करणार आहे तुम्ही पण जावास्क्रिप्ट तुम्हाला फाईल हँडलिंगला सपोर्ट देत नाही कारण का तुम्हाला हा डाऊट आला पाहिजे का इथं असं आहे कारण हा वेबसाईटची लँग्वेज आहे वेबसाईटची लँग्वेज आहे ना हा तुम्हाला इथं सगळं डेटाबेस मध्ये स्टोअर करावं लागतं फाईलमध्ये तुम्ही कसं काय स्टोअर करणार सर्व डेटा आता इथं असं नाही की क्लायंट पण एकाच पीसीवर आहे सर्व्हर पण एका पीसीवर आहे असं नसतं नाही ते सर्व्हर कुठेतरी दुसरीकडे असतो आता हे माझा हा पीसी आहे आता हा माझा इथं लॅपटॉप आहे हा माझं क्लायंट आहे पण हा टीचमीटचा आपण सर्व्हर युज करतोय आता टीचमीटचं सर्व्हर इकडे आहे का नाहीये ना इथे टीचमीटचं सर्व्हर आता टीचमीटचं सर्व्हर कुठेतरी बाहेर दुसरीकडे असेल मी काय करतोय टीचमीटच्या सर्व्हरला ऍक्सेस करतोय इकडून असं नाही की मी हा फाईलमध्ये सर्व स्टोअर करणार माझ्या डेटाला डेटाबेस मध्ये स्टोअर होणार आता जे काही रेकॉर्डिंग्स होतात ते रेकॉर्डिंग्स काय फाईलमध्ये सेव्ह होतात का नाही रेकॉर्डिंग्स त्यांच्या सर्व्हरवरती स्टोअर होतात ते रेकॉर्डिंग सर्व्हरवरती स्टोअर झाल्या की तुम्हाला ते रेकॉर्डिंग्स अवेलेबल होतात म्हणून तुम्ही तर फाईल हँडलिंग करू शकत नाही काही सिक्युरिटीच्या पण रिझन्स आहेत त्यामुळे फाईल हँडलिंग करणार नाहीये तुम्ही इथे करू शकत नाही तुम्हाला तिथं प्रोव्हाइडच नाही केले त्यांनी काही
नेटवर्किंगच्या लिमिटेशन आहे. तुम्ही नेटवर्किंगचे कन्सेप्ट युज करू शकत नाही जावास्क्रिप्ट मध्ये. जसं की तुम्ही ऍडव्हान्स जावा म्हणजे नेटवर्किंगचा युज करू शकता, आयपी ऍड्रेसचा युज करू शकता, पुढे तुम्ही क्लायंट सर्व्हरचे आर्किटेक्चर फॉर्म करू शकता, पण जावास्क्रिप्ट मध्ये तुम्ही करू शकत नाही. ते पण तुम्हाला सिक्युरिटी पर्पज साठी तुम्हाला दिलेलं नाहीये. त्यासाठी हा त्याचा लिमिटेशन आहे. मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंग कॅपेबिलिटी नाहीये त्यामध्ये. मल्टी थ्रेडिंग तुम्हाला माहितीये, मोर दॅन वन थ्रेड ऍट अ टाइम एक्झिक्यूट होत असतो, त्याला आपण मल्टी थ्रेडिंग म्हणतो. म्हणजे एकापेक्षा जास्त काम ऍट अ टाइम आपण एक्झिक्यूट नाही करू शकत बाय युझिंग जावास्क्रिप्ट. ऍट अ टाइम एकच काम आपण एक्झिक्यूट करू शकतो. त्यामुळे हा मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंग या कॅपेबिलिटीज नाहीये जावास्क्रिप्ट मध्ये. त्यामुळे आपल्याला एवढं जास्त आपलं लवकर काम होत नाहीये यामध्ये. परफॉर्मन्स लिमिटेशन आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, हा आपल्याला परफॉर्मन्स चांगलं देत नाहीये जावास्क्रिप्ट, स्लो आहे लँग्वेजेस पेक्षा. आणि जसं की आपण कॉम्प्लेक्स लँग्वेज मध्ये पाहतो, कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन मध्ये पाहतो, तिथे आपल्याला जावास्क्रिप्ट खूपच स्लो दिसेल. कारण का? अरे मल्टी थ्रेडिंगच नाहीये त्यामध्ये, तर ऍट अ टाइम आपण मोर दॅन वन टास्क एक्झिक्यूटच करू शकत नाही इथं. म्हणजे ह्याची परफॉर्मन्स स्लो झाली ना ऑटोमॅटिकली. जर सपोज असं झालं, माझा हा आता इथे वेब पेज आहे टीचमीटचा. आता हा माझा वेब पेज आहे. मला काय पाहिजे आता इथे ऍट अ टाइम मोर दॅन वन टास्क इथे एक्झिक्यूट झालेलं पाहिजे मला इथे. आता सपोज मी तर आता इथं वन ऍट अ टाइम मोर दॅन वन टाइम एक्झिक्यूट होते ना आता इथे. तुम्ही इथं पहा, आता माझं माईक पण ऑन आहे, आता इथे रेकॉर्डिंग पण ऑन आहे, स्क्रीन पण शेअर आहे. ऍट अ टाइम माझे 3 काम होत आहे. तर आता इथे काय झालं, मल्टी थ्रेडिंगचं काम होत आहे आता इथे. मोर दॅन वन थ्रेड ऍट अ टाइम एक्झिक्यूट होत आहे, रेकॉर्डिंग पण होत आहे, मी जे काय बोलतोय तुम्हाला आवाज पण जातोय, माझी स्क्रीन पण तुम्हाला विजिबल आहे. म्हणजे काय झालं, मल्टी थ्रेडिंग झालं इथे. पण जावास्क्रिप्ट मल्टी थ्रेडिंगला सपोर्ट करत नाही. ते त्याचं सर्वात मोठं लिमिटेशन आहे. ऍट अ टाइम एकच काम एक्झिक्यूट होतं जावास्क्रिप्ट मध्ये. एक काम झालं की तुम्ही दुसरं कामला एक्झिक्यूट करू शकता इथे. म्हणून आपण याला स्लो म्हणतो. परफॉर्मन्स इथे लिमिटेशन आहे यामध्ये. ठीक आहे. ब्राउझर कम्पॅबिलिटीचे इश्यूज आहेत. कारण का, जावास्क्रिप्ट डिफरंटली काम करतं डिफरंट वेब ब्राउझरवरती. त्यामुळे काय होणार, तुम्हाला कळणार नाही की आता काय होऊ शकतं ना, कारण जावास्क्रिप्ट मध्ये काही ओल्ड कन्सेप्ट आहेत, जसं की स्टेटस बार असेल किंवा काही आणखीन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत जे की आताचे ब्राउझर सपोर्ट करत नाही. जे काय ओल्ड ब्राउझर होत्या, जे काय मला वाटतं इंटरनेट एक्सप्लोरर तुम्हाला माहिती असेल, ते ओल्ड ब्राउझर होतं सर्वात. त्या ब्राउझरमध्ये जे काय फीचर सपोर्ट करतात ते आताचे मॉडर्न ब्राउझरमध्ये सपोर्ट करत नाहीये. त्यामुळे जावास्क्रिप्टचा हा लिमिटेशन आहे की तो नवीन मॉडर्न ब्राउझरमध्ये तो जास्तीत जास्त फीचरला सपोर्ट करत नाही. त्यामुळे त्याचे कॉम्पॅबिलिटीचा इश्यूज आहेत. त्यानंतर लो लेवलचे तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही. बरोबरच आहे ना. आता हे का सांगण्याची गरज आहे का? सी आणि सी प्लस प्लस लँग्वेज कशासाठी आपण युज करतो? ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी. लो लेवलची कोडिंग करण्यासाठी आपण सी आणि सी प्लस प्लस या लँग्वेजचा युज करत असतो. त्या लँग्वेजचा आता तुम्हाला लो लेवलचे ऑपरेशन करायचे तर तुम्ही जावानी पण करू शकत नाही, जावा स्क्रिप्टनी पण करू शकत नाही, पायथननी पण करू शकत नाही. तुम्हाला इथे काय करावं लागतं, हाय लेवलचे ऑपरेशन जे काही युजर सोबत इंटरॅक्शन करायचंय तुम्ही ते ऑपरेशन करू शकता. मेमरी मॅनेजमेंट असेल किंवा तुमचं डिस्क मॅनेजमेंट असेल, ते तुम्ही करू शकत नाही इथे. समजतंय का सगळ्यांना लिमिटेशन? कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? एनिवन? बोला रे, कोणाला काही डाऊट आहे? नो सर. ठीक आहे, ठीक आहे. तर मला वाटतं आज आपण इथे स्टॉप केलं पाहिजे. एकदा मी तुम्हाला सांगतो आज आपण काय शिकलं नेमकं. जावास्क्रिप्ट काय असतं आपण आज ते शिकलं. जावास्क्रिप्ट एक पॉप्युलर क्लायंट साईडची स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जे की सपोर्ट करतं सगळ्या वेब ब्राउझर, आणि हा क्लायंट साईडच्या डेव्हलपमेंटसाठी युज होत असतो. हा डायनेमिकली लँग्वेज आहे, युजरच्या इनपुट वरती बेस असणारी ही लँग्वेज आहे. आणि हा लाईट वेट आहे, इंटरप्रिटेड बेस्ड लँग्वेज आहे. त्यामध्ये तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॅपेबिलिटी सपोर्ट करता, क्लासेस ऑब्जेक्ट सपोर्ट करत असतो. त्यानंतर तुम्ही इंटरॅक्शन वाढवू शकता युजरचा, वेब डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट किंवा मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, त्यासाठी तुम्ही त्याला युज करत असता. त्याची हिस्ट्री काय आहे, ब्रेंडन ईच या सायंटिस्टने जावास्क्रिप्टला डेव्हलप केलेला आहे 1995 मध्ये. अगोदर त्याला लाईव्ह स्क्रिप्ट असं म्हणायचे सर्वे, पण नंतर जावाचा तिथे क्रेज होता त्यामुळे त्याचं नाव काय केलं, जावास्क्रिप्ट म्हणून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्याचे फीचर्स काय, त्याचे फीचर आहे की हा स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे जे की ऑब्जेक्ट बेस्ड असणारी लँग्वेज आहे. आणि हा युजरला काय करतो, मोर कंट्रोल देतो त्यांच्या वेब ब्राउझरवरती. डेट अँड टाइम हँडल करू शकतो आपण, युजरचा ब्राउझर डिटेक्ट करू शकतो, युजरची ऑपरेटिंग सिस्टीम डिटेक्ट करू शकतो. लाईट वेट असणारी लँग्वेज आहे. आणि ही जावा लँग्वेज नाहीये, जावा वेगळी आहे आणि जावास्क्रिप्ट वेगळी लँग्वेज आहे.
इंटरप्रिटेड बेस्ड लँग्वेज आहे, केस सेन्सिटिव्ह आहे, लोअर केस आणि अपर केस मध्ये डिफरन्स मानलं जातं, रिडिफाईन्ड ऑब्जेक्ट आपल्याला प्रोव्हाइड करतो हा. प्रत्येक स्टेटमेंटचा एंड आपण सेमिकोलननी करत असतो, जे की तुम्हाला माहिती आहे. सिंटॅक्स सेम आहे सी लँग्वेज सारखं. ऍडव्हान्टेजेस, सर्व्हरवरचा लोड कमी करतो, युजरच्या इनपुटला व्हॅलिडेट करत असतो आपण, युजरला इमिडिएट फीडबॅक देतो, युजरला पेज रिलोड होण्यासाठी आपण वेट करत नाही. इंटरॅक्टिव्ह इन्क्रीज करतो आपण, इंटरॅक्टिव्ह वेब पेज डिस्प्ले करत असतो, क्रिएट करत असतो. आणि ड्रॅग अँड ड्रॉप कंपोनेंट्स आपण इथे युज करू शकतो. त्याचं लिमिटेशन काय, फाईलला तुम्ही रीड राईट करू शकत नाही, फाईल ऍक्सेसचं लिमिटेशन आहे. नेटवर्किंगच्या कन्सेप्टला तुम्ही अप्लाय नाही करू शकत इकडे. मल्टी थ्रेडिंग आणि मल्टी प्रोसेसिंग कॅपेबिलिटीज नाहीये यामध्ये, मोर दॅन वन टास्क एक्झिक्यूट करू शकत नाही. परफॉर्मन्सचं लिमिटेशन आहे यामध्ये तुम्ही. आणि त्यानंतर ब्राउझरमध्ये कम्पॅबिलिटी नाहीये, काही ब्राउझरमध्ये सपोर्ट करत नाही तो. लो लेवलचे ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही, हा त्याच्या लिमिटेशन आहे. त्यानंतर आपण काय पाहिलं, हा जेव्हा क्लायंट सर्व्हरला रिक्वेस्ट सेंड करतो तर सर्व्हर पहिले चेक करणार की हा रिक्वेस्टचा रिसोर्स अवेलेबल आहे का, असेल तर तो काय करणार, रिस्पॉन्स मध्ये रिसोर्स पास करणार, क्लायंटला रिक्वेस्ट सेंड करणार. जर रिसोर्स अवेलेबल नसेल तर तो काय करणार, 404 रिसोर्स नॉट फाउंड हा एरर क्लायंटला डिस्प्ले करून देणार. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे का आजच्या लेक्चरमध्ये, काय समजलं नाही असं काय पॉइंट आहे? जीएस अँड टीएस आर रिलेटेड टू इच अदर. हो, मी तुला उद्या सांगेल, ठीक आहे का. आज आपलं टाइम अप झालंय, मी उद्या सांगेल तुला, ठीक आहे का. कोणाला काही डाऊट आहे का यामध्ये? एनिवन, सांगा लवकर. ठीक आहे, चालेल. कोणाला काही डाऊट नाही असं मी अज्युम करतो. सो थँक्यू फॉर जॉईनिंग टुडेज क्लास. बाय बाय.